नाटक संपल्यावर मला कळलं की त्या बाईला अटॅक आला होता. बापरे. ती आजारी मुलगी स्ट्रेचर वरून नाटक बघायला आली होती. काय करशील अशा फॅन्सचं? कुठे म्हणजे मी कसं त्यांच्या प्रेमाला मी उतराई हो सांग मला. तो वेगळ्यासारखे असतात फॅन्स. लक्ष नसतानाचा त्यांचा पहिला पिक्चर होता तो. त्यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे असायचा आणि पहिला हा सिनेमा होता. तर ते म्हणाले की लक्ष असता तर हा रोल मी लक्षालाच दिला असता. आता लक्ष नाहीये, सो मला कास्ट करायचं आणि मला तूच हवी आहेस. तू जर नाही म्हणालीस तर मी हा सिनेमा नाही करणार. म्हणजे मला असं फील आलं की मला त्यांनी लक्षाच्या जागी बसवलं आणि हा पोरगा आता कौतुक करतोय खबरदारचं. माझ्या पप्पांचं शेवटचं नाटक सर अली दौंड हे अष्टविनायकचं होतं. माझं पहिलं नाटक अष्टविनायकचं आहे. पप्पांनी जाता जाता बिघडले केलं होतं. बिघडले स्वर्गाचे दारचे प्रोड्युसर निर्मिती मावशी होती. पहिलं नाटक माझं तिच्यासोबत आहे. सो तो एक मोठा सर्कल आहे तो आणि कुठे ना कुठेतरी कम्प्लीट होतोच. आमची हीच आयडिया आहे. तरुण मुली तिथे बघणार आहेत आणि तरुण मुलं इथे बघणार. माझा खबरदार, मला खबरदार मधली भूमिका बाप रे, मला माझं प्रचंड आवडतं. मी गंगूबाई सिरियल बघायचोच, पण मला खबरदार मधली त्यांची भूमिका ती एवढी आवडते. मी एवढा हसतो. मी इतक्यांदा बघितलाय तो सिनेमा. मी थिएटरमध्ये बघितला. आम्ही ट्रायल शो पण बघितलाय, मी प्रीमियर पण बघितलाय, मी परत थिएटरमध्ये पण बघितलेला आहे. तर त्यामुळे आमचा तर असं ग्रुप पण याचे खबरदारचे सीन अनेकदा इनॅक्ट करतात. अरे जोरदार फॅन क्लब आहे आमचा, खबरदार फॅन क्लब. कॅशी आहे ना तो. छान प्रश्न. ती सुंदर फार सुंदर. आपण कसे दोघेही आवऱ्यासारखे. हा चांगला आहे, पण चांगला आहे, खरंच चांगला आहे. तुमचं रिनोव्हेशन झालंय का? अगं आता रिहर्सलला ना याचे डोळेच दिसायचे नाहीत. हो, डोळेच दिसत नव्हते. एवढे सगळे असे केस होते त्याचे, असे आलेले इथून एवढा आले केस ते सगळे. मी म्हटलं ह्याचे एक्सप्रेशन दिसणार कसं? केस कापायला सांग त्याला आधी, सांगितलं मी क्षितिजला. पहिली रिॲक्शन माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची हसण्याची होती, कारण गेली अनेक वर्ष त्यांनी मला असं बघितलेलंच नाही. तिला अजूनही वाटतं लहानपणाचा अभिनय परत यावा म्हणून. आता कसं येणार ना, प्रत्येक आईला कुठे ना कुठेतरी वाटतच असणार ते, कारण मोठी झाल्यावर मुलं आगाऊ होतात ना. लहानपणी कशी ती गुंडच असतात, ऐकतात वगैरे, घाबरतात. तर ते तिला वाटतं. मान्य करतोयस मी झालोय आगाऊ. म्हणजे केवढे केस होते बघ डोक्यावर. दिसायला तर पाहिजे की नाही, चेहरा छान आहे दिसावा लोकांना. माझे एवढेशे केस 9वी-10वीलाच होते. 9वी-10वी नंतर पहिल्यांदा मी आता केले, 10 वर्षानंतर जवळच पहिल्यांदा एवढे. अरे हा जरा गेम डाउनलोड करून दे ना, ते मला कुठे ते प्ले स्टोअर सापडत नाहीये. मला वाटतं निर्मिती सावंतचं पण हेच असतं. मी यांनाच सांगते ते करा ना काहीतरी माझ्या मोबाईल वरून, काय काय सेंड करायचंय ते करा ना. निर्मिती मावशी जेव्हा कधी आजी होईल खऱ्या आयुष्यामध्ये, तेव्हा तिच्या नातवाला किंवा नातीला मी नक्की सांगू शकतो की पहिली ती माझी आजी आहे, ती तुझी आत्ता झाली आहे. कळलं? नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आजीबाई जोरात नावाचं महाबालनाट्य आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने एक दमदार जोडी माझ्यासोबत आहे. जोरात जोडी म्हणायला हरकत नाही. हे अभिनय आणि निर्मिती सगळ्यांना जोरदार प्रमोशन चाललंय आपल्या नाटकाचं. कसं वाटतंय? मजा येते. पहिलं आमचं असं प्रॉपर प्रमोशन आहे इथे आणि पहिल्यांदा आम्ही नाटकाविषयी गोष्टी बोलतोय किंवा नाटकाविषयी लोकांसोबत, मीडियासोबत बोलणं चालू आहे पहिल्यांदाच. त्यामुळे अनेक गोष्टी आम्हालाही आठवत आहेत, अनेक गोष्टी आम्हालाही डिस्कवर होत आहेत. मजा येते आणि खूप उत्सुक आहोत. आता 8 एक दिवसावर नाटक ओपन होणार आहे, त्यामुळे उत्सुक आहोत, थोडेसे नर्वस आहोत, पण मजा आहे. मला खूप एक्साइटमेंट वाटते, कारण की मी उभं राहून तुमचे इंटरव्ह्यू बघते, तुम्ही काय काय बोलताय ते ऐकते, नवीन नवीन गोष्टी मला पण कळतायत. आणि मला आत्ता कळलं की तुम्ही जे मगाशी स्टेजवर केलं होतं की ए जा रे ते इम्प्रोवाइज वाला नव्हतं, ते नाटकातलं होतं. आम्हाला वाटलं आम्ही बसलोय म्हणून तुम्ही आमच्यासाठी केलं होतं. आणि खरंच दादा, मी या वयात असं म्हणून हे नाही करणार. तुमची एनर्जी आम्ही आमच्या लहानपणापासून आणि आम्ही, मला वाटतं की आम्ही आजा होईपर्यंत तशी एनर्जी तुमची असणार आहे, तशीच राहणार आहे. सो खूप छान वाटलं. तुम्ही दोघ जण एकत्र डान्स केलात. ह्याची एनर्जी बघू, इथे बघू की तिथे बघू, खरंच कळत नव्हतं. कमाल झालं. आमची हीच आयडिया आहे. तरुण मुली तिथे बघणार आहेत आणि तरुण मुलं इथे बघणार.
बरोबर, अगदी बरोबर. बरं अभिनय हम्म. तुझं या बाबतीत कौतुक करावं असं वाटतं की गट्स लागतात खरंच की लहान मुलांसारखा हेअर कट करून हो. आणि शेविंग फुल शेव हो, करून हो. नॉर्मल आयुष्यात बाहेर पडणं म्हणजे इथे इथे तुझं वावरणं हे ठीक आहे भूमिकेपुरतं आहे पण जेव्हा खऱ्या आयुष्यात तू बाहेर पडत असशील ते बाकी 4 मुलांमध्ये वावरताना खरंच कुठेतरी असं म्हणतो ना कॉन्शियस व्हायला होऊ शकतं हम्म. पण ह्या गोष्टीचं कौतुक आहे खूप हार्ड डिसिजन असू शकतो किंवा नसूही शकतो तुझ्या बाबतीत कसा होता हार्ड डिसिजन नव्हता, मला काही टकलू करायचं नव्हतं. त्यामुळे हार्ड डिसिजन असा नव्हता, पण मला माहिती होतं गरजेचं आहे भूमिकेसाठी. आणि त्यामुळे भूमिकेसाठी काही करू शकतो, कलेसाठी आपण काही करू शकतो, त्याच फरक नाही पडत. सो असं मी हार्ड डिसिजन एकदम नाही. मला क्लीन शेव खूप दिवसांपासून करायचं होतं, नवीन लुक ट्राय करायचा होता. नेहमीच आवडतं मला. असं वाटतं की तो एकच लुक राहिला, तुमची एकच आयडेंटिटी नसली पाहिजे. तुम्ही कशामध्ये व्यवस्थित रुळला पाहिजेत. तर केलं, बरं वाटतंय आणि अजून करायचंय. अजून 30 तारखेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित दिसेल अजून. आईला किती आनंद झाला तिला तर खूप, लहानपणीचा अभिनय. तिला अजूनही वाटतं लहानपणाचा अभिनय परत यावा म्हणून. आता कसं येणार ना, प्रत्येक आईला कुठे ना कुठेतरी वाटतच असणार ते. कारण मोठी झाल्यावर मुलं आगाऊ होतात ना, लहानपणी कशी ती गुंडच असतात, ऐकतात वगैरे, घाबरतात. तर ते तिला वाटतं. तू मान्य करतोयस मी झालोय आगाऊ. ते होतं काय, आता गिवन आहे म्हणजे. पण आईला पण आई पण जसं निर्मिती मावशी बोलली चेहरा दिसायला लागला तुझा, तसं आईनी पण सेम डायलॉग मारला, चेहरा दिसायला लागला. बर, पहिली रिॲक्शन माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची हसण्याची होती, कारण गेली अनेक वर्ष त्यांनी मला असं बघितलेलंच नाही. सो त्यामुळे ते आधी कौतुकानेच हसले, पण त्यांना आवडलं एकंदरीत. अरे निर्मिती मावशी खरंच बरोबर मी पण मावशी म्हणाले बघा ओघा ओघामध्ये तर तुम्ही खरंच बरोबर म्हणालात की हा आधीसारखा दिसायला लागला कारण स्वानंदीच्या कृपेने आम्ही याचे जे काही लहानपणीचे फोटो पाहतो हा तसा दिसतो तर तुम्ही पाहिलेत अगं का याला अगं तो लहानपणी म्हणजे हो, फुबाई फुले जास्त पाहिलं. जास्त पाहिलंय. आणि अगं आता रिहर्सलला ना याचे डोळेच दिसायचे नाहीत. हो डोळेच दिसत नव्हते, एवढे सगळे असे केस होते त्याचे, असे आलेले इथून एवढा आले केस ते सगळे. मी म्हटलं ह्याचे एक्सप्रेशन दिसणार कसं, केस कापायला सांग त्याला आधी. असं सांगितलं मी क्षितिजला, म्हटलं मला बघू दे तर त्याचे एक्सप्रेशन आणि केस कापायला सांग म्हटलं त्याला. आणि नंतर तो केस कापत असताना ना एका पॉइंटला थांबला आणि त्याच्या त्या हेअरड्रेसरनी क्षितिजला बोलवलं सर अमुक तमुक, आणि त्यानंतर परत कापायला लागला. तर मीच म्हटलं भासाले ना आता बिचाराचे. आई ग. असं मलाच झालं ते. म्हणजे केवढे केस होते बघ हा डोक्यावर. ना. दिसायला तर पाहिजे की नाही, चेहरा छान आहे हो. बाबा, दिसावा लोकांना. माझे एवढेशे केस 9वी-10वीलाच होते. 9वी-10वी नंतर पहिल्यांदा मी आता केले, म्हणजे 10 वर्षानंतर जवळपास पहिल्यांदा एवढे कापले. मला ह्याला आता पाहिल्यानंतर त्याचा आणि स्वानंदीचा एक फोटो येतो असं ती अशी छान त्याच्यावरती अशी हा ना? असा फोटो तो मला पटकन आठवला मला त्याच असं. पिरियडचा त्याच ह्याचा आहे. बरं आपण अभिनय बद्दल बोललो पण यांच्याबद्दलही बोलायचं ह्यांना पाहिलं की मला नेहमी माहित नाही का आपण कोअर मेमरी असते तर मला ती गंगूबाईची मेमरी आणि इथे ते काळ्या रंगाची का- पर्स ते तो, हा. आठवलं ती माझी कोअर मेमरी आहे माझ्या लाडक्या अभिनेत्री सोबतची तुझी आहे यांच्या सोबतची एखादी कोअर माझं मेमरी खबरदार, हा? मला खबरदार मधली भूमिका बाप रे, मला माझं प्रचंड आवडतं. मी गंगूबाई सिरियल बघायचोच, पण मला खबरदार मधली त्यांची भूमिका ती एवढी आवडते. हो मी एवढा हसतो, मी इतक्यांदा बघितलाय तो सिनेमा. मी थिएटरमध्ये बघितलं, आम्ही ट्रायल शो पण बघितलाय, मी प्रीमियर पण बघितलाय, मी परत थिएटरमध्ये पण बघितलेला आहे. तर त्यामुळे आमचा तर असे ग्रुप पण याचे खबरदारचे सीन अनेकदा इनॅक्ट करतात. हो. So, अरे जोरदार फॅन क्लब आहे आमचा, खबरदार फॅन क्लब. तर त्यामुळे ते निर्मिती मावशी सोबत तो आधीपासूनचा आमचा कनेक्ट आहे. तो खबरदारचं नाव. खबरदारची मी आठवण सांगते. हा. महेश कोठारे जेव्हा माझ्याकडे आले होते ना तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की लक्ष नसतानाचा त्यांचा पहिला पिक्चर होता तो. त्यांच्या सगळ्या सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे असायचा आणि पहिला हा सिनेमा होता. तर ते म्हणाले की लक्ष असता तर हा रोल मी लक्षालाच दिला असता. आता लक्ष नाहीये, सो मला कास्ट करायचं आणि मला तूच हवी आहेस. तू जर नाही म्हणालीस तर मी हा सिनेमा नाही करणार. म्हणजे मला असं फील आलं की मला त्यांनी लक्षाच्या जागी बसवलं आणि हा पोरगा आता कौतुक करतोय खबरदारचं. 100%. सर्कल कम्प्लीट झालंय सर्कल अजून एक सांगतो तुम्हाला. माझ्या पप्पांचं शेवटचं नाटक सर आले दौंड हे अष्टविनायकचं होतं. माझं पहिलं नाटक अष्टविनायकचं आहे. किती छान. पप्पांनी जाता जाता बिघडले केलं होतं. बिघडले स्वर्गाचे दारचे प्रोड्युसर निर्मिती मावशी होती. पहिलं नाटक माझं तिच्यासोबत आहे. सो तो एक मोठा सर्कल आहे तो आणि कुठे ना कुठेतरी कम्प्लीट होतोच आपला. असे खूप सर्कल्स कम्प्लीट होणार आहे भयानक नेव्हर नो काय काय खरंच असेल. होतातच कम्प्लीट. बरं आपलं हे जे जोरदार नाटक आहे ते
लहान मुलांसाठी पर्वणी ठरणार आहे, कारण त्यांची मे महिन्याची सुट्टी जोरात अगदी जाणार आहे. अगदी मे महिन्याची नाही, जून जुलैची पण पुढे सगळ्या सगळ्या दिवाळी कधीच्याही शनिवार रविवार पण हो. त्यांची सुट्ट्या त्यांच्यासाठी वीकेंड आजीबाई जोरात असणार आहे. नक्की सध्या कसं की लहान मुलं ते आता वाट पाहतात कधी मे महिना येतोय, येतोय. आणि कारण शाळा कधी एकदा संपतंय आणि कधी हो, शाळा सुटणार. त्यांना ऍक्च्युली मे महिन्याचं खूप हो. महत्व आहे. महत्व आपल्या आहे. आयुष्यात ती मे महिन्याची सुट्टी गेली ती गेलीच, त्यानंतर कधी आलीच नाही. तशी तुमची काय आहे एखादी मे महिन्याची सुट्टीची आठवण आहे की मी इथे जायचो, मी हे करायचो, किंवा जसं आता मी पोस्टर मध्ये पाहिलं तू स्केटिंग वरती काहीतरी करतोयस, तर असं काय काय करायचं तुम्ही? मी बोर्डिंग स्कूलला होतो, तर हा. त्यामुळे मे महिन्याची सुट्टी म्हणजे एप्रिल पासून जी लागायची, जून पर्यंत चालायची, तर ती अतिशय त्या सुट्टीची खूप वाट पाहायचो, कारण 2-2.5 महिने सलग घरी राहायला मिळायचं. पण त्याचबरोबर जो आंबा यायचा एप्रिल मेचा, जो अजूनही माझ्या एप्रिल मेच्या महिन्यांचा खूप मोठा आयुष्याचा भाग आहे, सो तो आंबा, आणि परत IPL असायचं, अनेक नाटकं बघायचो, अनेक सिनेमे बघायचो. सो ती आठवण आहे त्या गरमीच्या सुट्ट्यांची, परत घरी येणं. आणि त्यामुळे आता कुठेतरी अजून एका पिढीच्या मे महिन्याच्या सुट्टींचा आपण भाग होतोय. हा रे, ती कल्पना खूप चांगली आहे माझ्यासाठी. हो, हो. तुमची मे महिन्याच्या सुट्टीतलं असं काही वेगळं नाही मला आठवत, पण मी माझ्या मुलांना मात्र मे महिन्याच्या सुट्ट्या त्यांना कुठे घालवायला आवडतील, तर माझा मुलगा सांगायचा किल्ल्यावर, सिंधुदुर्ग किल्ल्यावर. त्याला अजूनही काही आपण विचारलं की अरे काय आता गॅप मिळतोय, चल काय करूया, कुठे जाऊया, किल्ल्यावर जाऊया, आपण किल्ल्यावर जाऊया. अभिनयच त्याचंही नाव आहे. त्याचंही नाव अभिनयच. एक हो. connection आहे. Connection. एक connection आहे. त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की जे आपल्याला म्हणजे आई म्हणून जे मला आवडत असतं ते हळूहळू झिरपत जातं मुलांमध्ये. हम्म. ते तसंच ते तसेच ग्रोअप होतात. त्यामुळे आमच्यासाठी म्हणजे लग्न झाल्यानंतर मे महिन्याची सुट्टी म्हणजे गावाला. आणि मला वाटतं आपल्याकडे बऱ्याच जणांना गावाला जायची हो. हे असते मे महिन्यात. म्हणजे खरं तर एवढं खरंच. उकडत असतं, हो. पण तरीही गावाला जायचं गावा- असतं हो. मे महिन्यात. रत्नागिरी मुख्यतः मी पण जेव्हा रत्नागिरीला जायचो गावात, तेव्हा तर आंबे असेच झाडाला असेच लागलेले असायचे. तर पहिल्यांदा तो आंबा तो पाडून ते तिथेच खाणं, ते पहिल्यांदा सवय तिकडे लागली होती. कसलं भारी. बरं, आत्ता ही जी आजी आहे ही जिनियस आहे, AI च्या जमान्यातली आहे, आणि आतापर्यंत म्हणजे माझ्या पिढीपर्यंत किंवा अभिनयच्या, की आजी म्हटलं की एक असं होतं की जी एक समाधानी ह्युमन बिंग म्हणतो आपण, तसं होतं. किंवा जी खूप साधी भोळी अगदीच, आणि जिला फार टेक्नॉलॉजी माहीत नसते, जी पेपर पण रेअरली वाचते, जी वाचून दे असं आपल्याला सांगते. हे आतापर्यंतचं इमॅजिनेशन होतं. पण आता एक नवीन काहीतरी समीकरण तयार होणार आहे की आजी पण AI च्या जमान्यातली आणि तिला पण जमतंय छान, असं काहीसं. मला कन्फर्म माहित नाही नक्की काय असणार आहे, एक्झॅक्टली मला हेच तर म्हणायचंय ते की माहित ती नाहीये आहे आत्ताची आजी, पण ती आहे की नाही, की नाही हे बघायला हे तुम्ही कोड आहे. पण या आजीमधलं काहीतरी असं असेल ना की जे तुम्ही तुमच्याकडे असं थोडस झिरकून काहीतरी घेतलं खूप असेल. खूप गोष्टी आहेत या आजीमधल्या, हो, खूप गोष्टी आहेत आणि ज्या माझ्याशी रिलेट पण करतात. म्हणजे त्यात एक मी त्याला सांगते की अरे हा जरा गेम डाउनलोड करून दे ना, ते मला कुठे ते प्ले स्टोअर सापडत नाहीये. हा. मला वाटतं निर्मिती सावंतचं पण हेच असतं. हो, मी ह्यांनाच सांगते ते करा ना काहीतरी, माझ्या मोबाईल वरून काय काय सेंड करायचंय ते करा ना, असं मी ह्यांनाच सांगते. हेच सगळे करतात. हा मुग्धा, त्या आमच्या अजून 2 मुली आहेत त्या. पण मी हे एक गोष्ट blessing सांगू आहे. शकतो मी, हा. की निर्मिती मावशी जेव्हा कधी आजी होईल खऱ्या हा. आयुष्यामध्ये, तेव्हा तिच्या नातवाला किंवा नातीला मी नक्की सांगू शकतो की पहिली ती माझी आजी आहे, ती तुझी आत्ता झाली आहे, कळलं? तर ते हक्काने मी सांगू शकतो, हे मला आज खात्री पडली आहे. कसलं भारी. मी जेव्हाही आता आम्हाला खूप छान वाटतं म्हणजे पत्रकार म्हणून, की आम्ही ना नाटकाचे इंटरव्ह्यू घ्यायला येतो. आधी आम्ही सिरियलच्या सेट्सवर जायचो, खरंय, चित्रपटाचा, खरंय. पण नाटकाचे जेव्हापासून सुद्धा ना आम्हाला पण पर्सनली खूप बरं छान वाटतं. वाटायला लागलंय. आणि जेव्हा मी नाटकाच्या कलाकारांशी बोलते तेव्हा मला ना त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी कळतात आणि किस्से कळतात. म्हणजे कुणीतरी सांगतं की आम्ही म्हणजे नाटक सुरू असताना वरूनच पडलेलो, हो, कुणीतरी ते तर बापरे खूप असतं. कुणीतरी सांगितलं होतं की एक बाई येऊन सांगून गेली की मी आत्महत्या करणार होते, पण हे पाहून मी नाही करणार. किंवा कुणीतरी सांगतं की बाळाच्या तोंडात रुमालच कोंबला होता, रडू नये म्हणून, चालू नाटकामध्ये. असे खूप गोष्टी मला श्यामच्या कळतात. मम्मीचा एक किस्सा आहे. श्यामच्या मम्मी तुम्ही पाहिलं असेल की नाही मला माहिती नाही, नाही. पण श्याम नापास झालाय हे जेव्हा त्याच्या आईला कळतं, त्यानंतर ती कोलॅप्स होते पूर्णपणे.
एवढी मेहनत घेतलेली त्या आईने, आणि समोरच्या रांगेतनं काहीतरी हालचाल झाली. मी मगाशी पण म्हटलं, मला समोर बघितलं की मी ब्लँक होतो, त्यामुळे मी काही बघत नाही. आणि मी मी तशी अशी स्टन झालेली असते, पोरगा नापास झाले म्हणून. अशी हालचाल दिसली आणि मग गेले ते लोक. आणि नाटक संपल्यावर मला कळलं की त्या बाईला अटॅक आला होता. बापरे. आणि असं कळलं की ती ही श्यामच्या मम्मी सारखीच मुलांना प्रेशराईज अभ्यास करण्याबद्दल, काही हे करण्याबद्दल, म्हणजे मेरिटमध्ये येण्याबद्दल, असं ती खूप मुलांना प्रेशराईज करणारी वगैरे आई होती. मी त्या बाईला, आमचा दौरा चालू होता, दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी निघणार होतो, मी दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला भेटले त्या बाईला, आणि ती नॉर्मल होती वगैरे, सगळं झालं. किस्से म्हणजे अफाट किस्से. धडकलं मला हे हो, ऐकून. हो. म्हणजे खूप एकदा खेडला नवीन थिएटर बांधलं गेलं, त्याचं ओपनिंग होतं आमच्या नाटकाने, आणि पडदा उघडला आणि मी येते आणि मी देवाला नमस्कार करते, आणि मला समोर स्ट्रेचरवर एक मुलगी झोपलेली दिसली. बापरे. आणि मी माझं सीन, म्हणजे तो सीनमध्ये कसं लक्ष लागलं असेल विचार करा तुम्ही. तो सीन केला आणि आत गेले, आणि मी म्हटलं की मला कोणी सांगितलं का नाही. तर ते म्हणले, मी आलो होतो ताई तुम्हाला सांगायला की असं असं आहे, ती तुमची फॅन आहे, ती गंगूबाईची फॅन आहे, आणि तिला गंगूबाईला बघायचं आहे, ती आजारी मुलगी स्ट्रेचरवरून नाटक बघायला आली. काय करशील अशा फॅन्सचं? कुठे, म्हणजे मी कसं त्यांच्या प्रेमाला मी उतराई होऊ, सांग मला तू. वेगळ्यासारखे असतात फॅन्स. बापरे. असं किस्से. आता हे जरा, हे चल आम्ही सिरियस नाही, आम्ही जाम धमाल करणार आहोत. आपण धमाल करणार आहोत, तर म्हणून मी माझं हे काढूनच टाक खरं. नाही, काही गोष्टी असतात ज्या असतात आपल्या जवळच्या, आणि त्या मला वाटतं की ऑन रेकॉर्ड राहिलेल्या बऱ्या आहेत, त्या आपण सेव्ह करून ठेवायला हव्या तुमच्या मेमरीत, तशा इथेही कुठेतरी म्हणून, आणि तुमचे शब्द आहेत म्हणून. पण जसं की आपण म्हणालो की आपण हे सगळं नाही, तसं मी नेहमी लहान मुलांचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा त्यांना काहीतरी ट्रिकी क्वेश्चन विचारते. मी 2 प्रश्न आणलेत, एक जिनियस आजी आणि तिचा असा छान नातू आहे म्हणून. जिनियस मी ह्याला म्हणते. ऍक्च्युली ती जिनियसच आहे, कारण ती मला मी ऍक्च्युली बैतड आहे की मला जिनियस म्हणते, त्यामुळे ती जिनियस आहे. तर बघूया ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जमतात का, शेवटचे आहेत. तर मला सांग, काजूला जर बोलायला आलं तर कोणत्याही मुलीला तो पहिला प्रश्न काय विचारेल? काजूला जर बोलायला आलं तर तो कोणत्याही मुलीला पहिला प्रश्न काय विचारेल? त्याला स्वानंदीची सवय आहे, त्यामुळे हा देऊ शकतो उत्तर. ती असे खूप वेगळे वेगळे प्रश्न विचारते. नाही, अजिबात नाही विचारत. तुला नाही विचारत, आम्हाला विचारत असते. हो, नको ते. काजूला जर बोलायला आलं तर तो पहिला प्रश्न मुलीला काय विचारेल? खातेस का मला? कॅशी हो, कॅशी आहे ना तो. छान प्रश्न होता. ती सुंदर वेगळा सुंदर. ऍक्च्युली तू कॅशिओ असंच बोलायला पाहिजे. बट ठीक आहे, दुसरं. एकदा 5 मांजरी असतात, त्या एका रिक्षेमध्ये चढतात. तर रिक्षावाले काका म्हणतात की इतके जण रिक्षेत नाही मावणार. त्याच्यावर मांजरी काय म्हणतात? जमलं. आपण कसे दोघेही आवऱ्यासारखे. आणि मला आवरत नाही म्हणून शेवटचा विचारते. चला, क्रिकेटर्स चांगले गायक का असतात? क्रिकेटर्स चांगले गायक का असतात? काय चांगले का असतात? क्रिकेटर्स. मला उत्तर ऐकायचं तुझं. कारण त्यांचा पिचचा अभ्यास चांगला असतो. हा चांगला आहे, पण चांगला आहे, खरंच चांगला आहे. चांगला आहे. पण अजून शेवटचा विचारू, अगदी शेवटचा. असे विचार, खूप विचार. नाही, हा खरंच शेवटचा, लोक मारतील. भिंतीला पेंटर का नाही आवडत? भिंतीला पेंटर का नाही आवडत? तो तिला थापी लावतो, काय ते, तो रंग लावायच्या आधी चुना लावतो ना म्हणून. तेच ते म्हणत होते. थापे म्हणतात त्याला काय म्हणतात ना, पुट्टी. राईट, म्हणजे जिंकल्यात ऑलमोस्ट. तुमचं रेनोव्हेशन झालंय का? कारण बुट्टी शब्द तेव्हाच सतत कानावर पडत असतो.
खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आजी नातवाची केमिस्ट्री तर आम्ही गाण्यात थोडीशी झलक पाहिली आहे, ती बघायला आम्ही येणार आहोत आमच्या छोट्या मित्रांना घेऊन. नक्की. आणि मला वाटतं की तुम्ही पण आवाहन करावं, कारण तुम्ही लाडके आहात त्यांचे, त्यामुळे. मी सांगेन की मी लहानपणी खूप हट्ट करायचो माझ्या आईकडे, मला या नाटकाला जायचंय, मला या सिनेमाला जायचंय. तसं तुम्ही पण करा या वेळेला, सुट्टीत तर हमखास करा आणि नक्की आवर्जून त्यांना घेऊन या 30 एप्रिल पासून. आम्हाला दोघांना आणि आमच्या बरोबर सगळ्या आमच्या टीमला बघायला. नक्की. थँक्यू.